अंबाजोगाई प्रतिनिधी नगर परिषद निवडणुकीचे निकाल लागून काही दिवस उलटले आहेत. अद्याप नगरसेवक पदाचा अधिकृत शपथविधी झालेला नाही किंवा नगर परिषदेत पदस्थापनेची रीत पार पडलेली नाही. मात्र प्रभाग 13 आणि 14 मधील नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपल्या नैतिक जबाबदारीची जाणीव ठेवत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. प्रभाग 13 चे विजयी उमेदवार अकबर पठाण व राजपाल संभाजी जावळे आणि प्रभाग 14 चे विजयी उमेदवार नझीर उमरदराज पठाण उर्फ मुन्ना पठाण यांनी गुरुवारी सकाळी थेट फिल्टर हाऊस गाठून प्रलंबित पाणी प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारला. गेल्या अनेक दिवसांपासून प्रभाग 13 आणि 14 मधील रहिवासी पिण्याच्या पाण्याच्या समस्येने हैराण आहेत. येथील मुख्य पाईपलाईनमध्ये पाण्याचा दाब प्रेशर अत्यंत कमी असल्यामुळे अनेक गल्लीबोळातील घरांपर्यंत पाणी पोहोचत नाहीये. पाण्यासाठी महिलांना मोठी पायपीट करावी लागत असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. निवडणुकीनंतर विजयाचा जल्लोष करण्याऐवजी या तिन्ही नवनिर्वाचित नगरसेवकांनी सर्वात आधी या ज्वलंत समस्येकडे लक्ष देण्याचे ठरवले. फिल्टर हाऊसच्या भेटीदरम्यान या लोकप्रतिनिधींनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण व्यवस्थेची माहिती घेतली. पाईपलाईनमध्ये नेमका तांत्रिक बिघाड कुठे आहे आणि प्रेशर कमी असण्याचे कारण काय याची त्यांनी सखोल विचारणा केली. केवळ पाणीपुरवठाच नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने पाण्याची शुद्धता हा विषयही त्यांनी लावून धरला. पाण्याच्या टाकीची स्वच्छता आणि फिल्टर प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या. विशेष म्हणजे सत्ता हाती घेण्यापूर्वीच या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी ज्या तत्परतेने लोकसेवेचा श्रीगणेशा केला आहे त्याचे शहरात मोठे कौतुक होत आहे. निवडणूक निकालाने आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे आणि आमचे पहिले कर्तव्य हे जनतेच्या अडीअडचणी सोडवणे हेच आहे, अशी भावना यावेळी नगरसेवकांनी व्यक्त केली. या भेटीमुळे आता प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून प्रभाग 13 आणि 14 मधील पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.